नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली स्वानंदीला समरचं मन वळवण्यामध्ये यश मिळणार आहे। म्हणजे मल्लिकाने कितीही घाणेरडे डावपेच केले तरीही समर आणि स्वानंदीला एकत्र येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, ही गोष्ट मात्र स्वानंदीने दाखवून दिलेली आहे। आमच्या दोघांच्या प्रेमामध्ये कोणी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दोघंही एकमेकांपासून कधीच दूर होऊ शकत नाही, हे स्वानंदीने दाखवून दिलेलं आहे। आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी मल्लिका स्वानंदी आणि समरच्या रूमचा दरवाजा उघडते तेव्हा मात्र तिच्या तोंडाला अगदी कुलूपच लागलेला आहे, तिची बोलती बंद झालेली आहे असा सीन दिसलेला आहे। कारण हनीमूनची नाईट सेलिब्रेट करण्यासाठी रूम सजवायचीच गरज आहे असं नाही, तर रूम न सजवताही हनीमून करता येतो, हे स्वानंदीनं दाखवून दिलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समर रागावून निघून गेलेला असतो। स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं म्हणजे काय गोंधळ झालाय ते, कारण मल्लिका म्हणालेली असते की बघितलं ना, मी सांगितलं होतं ना। आणि स्वानंदी, हे काय वय आहे का तुझं, चला अंशुमनची रूम सजवून घ्या असं तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं। आणि ती निकिताला घेऊन रूम सजवायला सुद्धा गेलेली असते। पण आता स्वानंदीच्या लक्षात येतं पाणी कुठं मुरलेलं आहे। त्यामुळे स्वानंदीने एक गोष्ट ठरवली आहे की सगळं राजवाड्यांच्या कलाकलाने घ्यायचं, म्हणजेच राजवाड्यांना जसं हवंय तसं वागायचं, हे स्वानंदीने ठरवलेलं असतं। आणि त्यामुळं स्वानंदी आता समर आल्यानंतर पाहते आणि समरशी बोलू लागते। समरने ते फुलांचं ताट हातात घेतलेलं असतं आणि पुन्हा त्याची चिडचिड सुरू झालेली असते। हे सगळं काय आहे, हे सगळं कुणी केलंय, कशासाठी केलंय, काय गरज काय आहे, मग तुम्हाला माहिती आहे ना मला फुलं तोडलेली आवडत नाहीयेत, असं समर ठणकावून सांगत असतो। तेव्हा स्वानंदी म्हणते बरोबर आहे, पण मला सांगा आता ती फुलं तोडली गेलीत की नाही, मग मला सांगा आता परत ती लावता येणार आहेत का झाडाला। आणि ऑलरेडी निकिता ताईंनी जी फुलं आणलेली होती तिकडे रूम सजवून झाल्यानंतर राहिलेली फुलं आणून त्यांनी इथे रूम मध्ये ठेवलेत, असं म्हणत स्वानंदीने ते ताट हातात घेतलेलं असतं। स्वानंदी म्हणते आता त्याचा सुवास घेऊया, त्याचा आनंद घेऊया ना, आता चिडचिड करून काही उपयोग आहे का, असं म्हणत स्वानंदी शांतपणे समरला बोलत असते। तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे, घ्या तुम्ही पाहिजे तसा त्याचा सुवास घ्या आणि रूम मध्ये सुद्धा सुवास दरवळला पाहिजे। आणि मग स्वानंदी फुलांची प्लेट घेऊन आता जात असते आणि त्याच वेळी तिचा पाय सटकतो आणि नेमकं त्याच वेळेस समर तिला आधार देतो आणि स्वानंदीच्या हातामधली जी फुलं आहेत ती हवेत उडली जातात आणि सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या समर आणि स्वानंदी या दोघांच्याही अंगावरती पडलेल्या असतात। दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात, खूप आनंदात असतात आणि स्वानंदीचं जे निखळ हसू आहे ते समर पाहत असतो। त्याच वेळी स्वानंदीने समरला सांगितलेलं असतं की ती समरच्या कशी प्रेमात पडली, नक्की काय झालं। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र समर आणि स्वानंदी ह्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र पाहायला मिळतं की सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्यावरून स्वानंदीला कळलेलं असतं की आता आपल्याला काय करायचं आहे। त्यानंतर समरला स्वानंदी म्हणते की आता मला फिरायला जायचंय, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया। समर म्हणतो आत्ता, तेव्हा स्वानंदी म्हणते हो मला आत्ताच लॉंग ड्राईव्हला जायचंय, मला काय ऐकायचं नाही आहे तुमचं, चला बरं, असं म्हणत स्वानंदीला घेऊन आता समर लॉंग ड्राईव्हला निघालेला असतो। आणि त्याच वेळेस आता समर आणि स्वानंदी, समरला चहा प्यायची इच्छा होते। समर म्हणतो चला एखाद्या ना 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊया आणि आपण चहा घेऊया। तेव्हा स्वानंदी म्हणते राजवाडे हे काय चाललंय, चहा काय 5 स्टार हॉटेलमध्ये घ्यायचा असतो का। तेव्हा समर म्हणतो कुठे, मग स्वानंदी एका चहाच्या टपरीवरती गाडी घेऊन जाते। आता तिथे आल्यानंतर समर आणि स्वानंदी दोघंही चहा प्यायला उतरतात। मग समर मात्र तिथे एक चहा सांगत असतो आणि त्याच वेळी स्वानंदी म्हणते की नाही 2 कटिंग घ्यायच्या आहेत, असं सांगितल्याबरोबर इकडे स्वानंदी आणि समर दोघंही आता तिथे उतरलेले आहेत आणि दोघंही चहा घ्यायला लागलेले असतात। म्हणजेच मल्लिकाचा प्लॅन फ्लॉप करत समर आणि स्वानंदी मस्तपैकी फिरायला गेलेले असतात आणि एन्जॉय सुद्धा करत असतात या पावसाळी वातावरणामध्ये। आणि समर आणि स्वानंदी एकमेकांना वेळ देत आहेत आणि त्यानंतर
आता समर 2 कटिंग चहा घेतो आणि समर आणि स्वानंदी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता स्वानंदी आणि समरने खूप छान पद्धतीने ही गोष्ट हँडल केलेली असते. आणि मग समर स्वानंदीला म्हणतो की स्वानंदी मॅडम, तेव्हा स्वानंदी म्हणते काय झालं. मग दोघंही ते चहा घ्यायला जातात आणि जेव्हा समरने पहिला चहाचा घोट घेतलेला आहे तेव्हा समरच्या चेहऱ्यावर असलेली जी रिॲक्शन आहे ना, खरंच प्रेक्षकांना ती पाहण्यासारखी आहे. समरला खूप भारी वाटतंय कारण तो फर्स्ट टाइम असा गाड्यावरती चहा वगैरे घेतोय आणि तो खुश आहे, त्याला छान वाटतंय. फायनली कुठेतरी त्याला असं फील होतंय की आपण काहीतरी नवीन करतोय. मग तो स्वानंदीला बोलून दाखवतो की मी आजपर्यंत असं कधीच वागलो नव्हतो, पण आज मला खूप छान वाटतंय, मी खूप खुश आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते खरंच म्हणजे अशी टेस्ट मिळाली नव्हती की नाही तुम्हाला, सांगा बरं आजपर्यंत चहाची. तेव्हा मात्र समर म्हणतो की नाही, आजपर्यंत कधीच मी असा चहा पिलेलो नव्हतो. आणि मग स्वानंदीसाठी समरने एक सरप्राईज ऑर्डर केलेलं असतं. जेव्हा स्वानंदी आणि समर दोघंही रूममध्ये येतात, स्वानंदी आणि समर, पुन्हा समरने ती फुलांची प्लेट हातात घेतलेली असते आणि स्वानंदीच्या तोंडावरती त्यातल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकत असतो. ऑलरेडी त्याने ऑर्डर जी केलेली असते ते सरप्राईज येऊन रूममध्ये ठेवलं गेलेलं असतं. आणि त्याच वेळी स्वानंदी म्हणते राजवाडे काय हे. तेव्हा लाडातच समर म्हणतो काय हे म्हणजे काय चुकीचं केलंय मी. इकडे अंशुमन आणि त्याचबरोबर मल्लिका यांचा वादंग चांगलाच भेटलेला असतो, कारण अंशुमनला असं वाटत असतं की काही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते मी खपवून घेणार नाही, असं अंशुमनचं म्हणणं असतं. कारण त्याला या गोष्टी अजिबात पटलेल्या नसतात. त्याला फक्त एवढंच वाटत असतं की मी त्या सुष्मिता बरोबर वेळ घालवायचे, मी त्या सुष्मितासोबत या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असं म्हणत त्याची चिडचिड चाललेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे अंशुमनला आता मल्लिकाने स्पष्ट सांगितलेलं असतं जे काय आहे ते मी सांगितले तसंच झालं पाहिजे. आणि इकडे सुष्मिता म्हणत असते किती छान ना, खरंच तुम्ही ना हे खरंच खूप छान केलंय, असं म्हणत ती आनंद व्यक्त करत असते. आणि इकडे अंशुमनला मात्र खूप राग आलेला असतो, कारण त्याला सुष्मिता बरोबर वेळ घालवण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. रोमॅन्टिक व्हायची तर लांबची गोष्ट आहे, पण त्याला ते अजिबात आवडत नसतं. त्याला फक्त एवढंच वाटत असतं की नाही, ही ना खरंच बावळट मुलगी आहे, ही नकोय मला. सुष्मिता मात्र त्याच्या जवळ येत असते, रील तर तिचं चालूच असतं, त्याच्या जवळ येत असते आणि म्हणत असते की खरंच अंश, आज तुमच्यामुळं आज मी खरंच पुन्हा तुमच्या प्रेमात पडलेली आहे, असं जेव्हा ती सांगते तेव्हा मात्र अंशुमन तिच्याकडे पाहत राहतो. अंशुमनला मात्र खरंच खूप राग आलेला असतो, त्याला ही गोष्टच पटलेली नसते आणि अंशुमन तिला धक्का देतो. त्याच वेळी इकडे समर आणि स्वानंदी यांच्या नात्यातला हळुवारपणा आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघंही ज्या पद्धतीने एकमेकांना समजून घेत आहेत, एकमेकांशी ज्या प्रेमाने वागत आहेत, ते मात्र पाहण्यासारखं आहे. कारण त्या दोघांनाही तो जो आपलेपणा आहे तो एक त्या दोघांचं जे नातं आहे ते मुरल्यानंतर त्यांच्यात आलेलं आहे. ओढून ताणून केलेलं ते प्रेम नाहीये, ते त्यांच्या दोघांचं मनापासून एकमेकांवर झालेलं प्रेम आहे. आणि स्वानंदीपासून समरला मल्लिकाने कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी स्वानंदी आणि समर कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. ही गोष्ट मात्र स्वानंदीने ज्या पद्धतीने दाखवलेली आहे त्या पद्धतीनेच आता समोर येत असते. आता राहिला प्रश्न, समरने स्वानंदीसाठी काय सरप्राईज गिफ्ट आणले. तर समरने स्वानंदीसाठी लाल रंगाचा नाईट गाऊन आणलेला असतो. खूप छान असा फॅन्सी असा तो नाईट गाऊन असतो आणि तो स्वानंदीने घातला पाहिजे अशी समरची इच्छा असते. आणि समर तिच्या मागे लागलेला असतो. स्वानंदी मात्र लाजत असते. समर म्हणतो मी तुमचं एवढं ऐकतोय ना. तेव्हा स्वानंदी म्हणते मग तुम्ही सकाळी का नाही ऐकलं, का रूम डेकोरेट करू दिली नाही. तेव्हा समर म्हणतो तुम्हाला हवं होतं हे सगळं, तरी आनंद मला म्हणत होता की स्वानंदीचा विचार कर तू, तिला हवं असेल तर, पण मी त्याला ओरडलो की नाही, पण खरंच मला सॉरी म्हणायचंय तुम्हाला. असं जेव्हा समर सांगतो तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की ठीक आहे, आता आपण दोघं एकत्र येऊ शकतो ना, आपल्या दोघांना एकत्र येण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं म्हणत ते दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले असतात, समर आणि स्वानंदी. आता समरने स्वानंदीला जवळ घेतलेलं असतं. समरला स्वानंदी म्हणते की थांबा, दरवाजा बंद केला पाहिजे, कारण सकाळी दरवाजा बंद केला नव्हता तर प्रॉब्लेम झालेला होता हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळं आता तिने हुशारीने ठरवलेलं आहे जेव्हा कधी ती समरला जवळ घेणार आहे तेव्हा मात्र
आवर्जून तो दरवाजा बंद करायचा असं तिने ठरवलेलं असतं. आणि तसं म्हणत ती दरवाजा बंद करायला जाते आणि त्याच वेळी तिच्या लक्षात येतं की काय गोंधळ होत असतो. म्हणजेच इथे मुद्दाम होऊन आलेली मल्लिका असते. ती प्रत्येक वेळेस या दोघांच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत असते. तर इकडे समरने आता स्वानंदीला जवळ घेतले आणि समरने स्वानंदीला किस केले. स्वानंदी मात्र जाम खुश झालीये. तिला खूप छान वाटते, तिला भारी वाटते, कारण त्यांच्या नात्याची ही छान अशी सुरुवात झालेली असते. त्यानंतर समरने दिलेला जो गाऊन आहे तो स्वानंदीने घातलेला असतो आणि ती खूप सुंदर दिसत असते. आणि समर एवढा वेडा झालेला असतो की समरने स्वानंदीला अक्षरशः घट्ट अशी मिठी मारलेली आहे आणि स्वतःच्या जवळ घेतलेलं आहे तिला. आणि ते दोघंही रात्रभर एकमेकांच्या मिठीत आहेत आणि एकमेकांसोबत आहेत. तेव्हा मात्र त्या दोघांनाही खूप छान वाटत असतं. त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात होत असते. पण मल्लिकाला काही चैन पडत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मल्लिका उठून येते. तिच्याकडे एक की असते आणि त्या कीने अक्षरशः ह्या बावळटबाईने ते लॉक उघडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिला कळलेलं असतं की समर स्वानंदीचं नातं कसं फुलतंय. कारण त्या आवाजाने स्वानंदी उठलेली असते आणि समरने दरवाजा उघडलेला असतो किंवा तेव्हा स्वानंदीला त्या नाईट सूटमध्ये पाहून मल्लिकाच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या आहेत आणि तिला कळायचं बंद झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.